तुला तर आता माहितीच आहे आमची माया प्रेग्नंट आहे की नाही. मग इतकं सुख आहे, आनंद आहे, त्याच्यामुळे ना सगळं विसरून जावंसं वाटतंय. म्हणजे तुला खरं सांगू का, आत्ता एखादा शत्रू जरी माझा समोर आला ना तरी मी त्याला घट्ट मिठी मारीन. माया, अगं बघत काय उभी राहिलीस? नमस्कार कर, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घे. हा. काय झालं? तुम्ही काय करताय? प्रेग्नेंट आहे ना मी. माया, शांत हो. अगं या अशा अवस्थेत त्रास करून घ्यायचा नाही. 2 जीवाची आहेस की नाही तू? हा. आणि हे बघ, मनात शत्रुत्व सुद्धा ठेवायचं नाही. हा. हो, खरं आहे तुमचं सासूबाई. म्हणजे आपण छान वागलो ना की दुनिया सुद्धा आपल्याशी छान वागते. अगं मीरा, ये ये ये. तू पण आमच्या आनंदात सहभागी हो. ये ये. अगं मीरा, ये ना. मला माहित आहे आधी आपल्यात खूप भांडणं झाली आहेत, पण हे बघ कसं आहे ना, माझ्यावरचा गुन्हा सुद्धा सिद्ध होणार नाहीये. मी कशाला उगाच भांडत राहायचं. शेवटी या घरात आपल्याला एकत्र नांदायचंय, सुखाने संसार करायचाय. झालं गेलं ते आपण सगळं विसरून जाऊया आणि नव्याने जगूया. छान लाईफ एन्जॉय करूया. अगदी बरोबर बोललीस हा तू. आणि मीरा, तुला तर आता कोर्ट कचेरी सगळं माहितीच आहे ना. नाही म्हणजे मायाचा मुलगा मोठा होईल, तो रामपुऱ्यांचा बिझनेस अजून मोठा करेल, आणि तेव्हा सुद्धा हिची केस चालूच असेल. मग काय उपयोग ना या सगळ्याचा. काय वहिनी? आणि तसंही काय, मीरा नाही म्हणाली म्हणून नाही तर वहिनी तू पुन्हा एकदा आजी येऊ शकली असतीस. हा. पण हरकत नाही, आपली माया आहे ना. मायाचा मुलगा म्हणजे तुझा नातूच की, हो की नाही मीरा काकी? सो स्वीट. अगं लाजली बहुतेक. वाह मंजिरी वाह. तुला अशा अवस्थेत बघून एवढा आनंद होतोय ना मला, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. पण मंजिरी, एक गोष्ट लक्षात ठेव, ही तर फक्त अजून सुरुवात आहे. नर्मदा नक्की काहीतरी जाणून घेण्यासाठी हे करत असेल, पण लक्षात ठेव, ती वाकड्यात जाता कामा नये. या सगळ्यात जी पात्र आधीपासून आहेत, हे युद्ध फक्त त्यांचंच आहे. मार्जरी, त्या नर्मदामुळे माझी थोडी चिडचिड होतीये. आजपर्यंत तिच्यामुळे आपल्या कार्यात मला कसलाही त्रास झालेला नाही आणि तो पुढेही होणार नाही. आणि चुकून जर का तसं झालं तर मी तिला संपवायला मागे पुढे बघणार नाही. मला काळजी दुसऱ्याच गोष्टीची आहे. दुसऱ्या कोणत्या गोष्टी? मीराने तिच्या बाजूने तिच्यातला आणि अंबिका मधला वाद संपून टाकलाय, पण अंबिका अजूनही अडून आहे. त्यामुळे त्यांच्यातले मनभेद फक्त एका चाकावर टिकून आहेत. मग दुसरं चाक तुटायलाही जास्त वेळ लागणार नाही, कारण सगळे चिन्ह त्याच दिशेने जात आहेत. मग आपण आता काय करायचंय? कालछाया कवच. कालछाया कवच? तुझ्या सुरक्षेसाठी आपल्याला कालछाया कवच निर्माण करावं लागेल. पण लक्षात ठेव, हे साधा कवच नाही. ते उभं करण्यासाठी आपल्याकडची एक अतिशय महत्वाची शक्ती वापरावी लागेल. आणि एकदा ती शक्ती वापरली
की ती पुन्हा कधीच परत येत नाही, पुन्हा कधीच परत येणार नाही. आणि जर हा कवच विधी फसला तर ना तुला कवच मिळेल ना ती शक्ती कधी परत येईल. नाही फसणार. मी नक्कीच हा विधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. या विधीसाठी काही पायऱ्या आहेत आणि सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुला मनुष्य आणि आत्मा या दोघींचे केस एकत्र जाळून त्याची राख काल मुखमण्यावर चोळावी लागेल. आणि दुसरी पायरी? आधी पहिली पूर्ण कर, मग पुढचं सांगते. अरे वा, आज खीर. तुम्ही इतक्या दिवसांनी येणार आहेत म्हटल्यानंतर तुमच्या आवडीचं बनवायलाच हवं ना. बनवली कुणी पण? मीराने. थँक्यू. छान झाले खीर. आयडिया ह्यांची होती. हो, पण चव तुझ्या हाताला आहे ना. नुसती आयडियाने काय होणार आहे? अच्छा, म्हणजे अथर्वनी माझ्या नावाखाली स्वतःची पोळी वाजून घेतली का? त्यालाही खीर आवडते ना. बाबा असं नाही अजिबात. तुम्ही येणार होता म्हणून खीर केली आहे तुमच्यासाठी. हिचे केस कसे काढायचे? वा वा वा. नाही, या घरात अजूनही एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या जात आहेत हे ऐकून बरं वाटतंय मला. बाय द वे बाबा, मीटिंग कशी झाली? अरे हो, ते सांगायचं राहिलंच. मीटिंग उत्तम झाली तशी, पण काय ना, इन्व्हेस्टमेंट खूपच प्रचंड लागणार आहे. त्यामुळे आपल्याला जरा फायनान्सना टच करावं लागेल. येस बाबा, पण तशी मी सगळ्यांना कल्पना दिली होती लास्ट टाइम जेव्हा मेल पाठवलं होतं. आणि पुढच्या मीटिंगमध्ये सुद्धा आपण त्यावर प्रेझेंटेशन करूच. सो सगळ्यांना कल्पना तरी आहे. अरे बास ना आता दादा, हे काही ऑफिस नाही आहे, घर आहे हे. एवढे दिवसांनी आलाय, जरा सगळ्यांची गप्पा मार की. ठीक आहे अथर्व, आपण नंतर बोलूया या विषयावर. येस बाबा. मला माहिती आहे दादा, तुला कुणी काही सांगितलं नसेल, पण आज ना खूप स्पेशल दिवस आहे. हो दादासाहेब, खूपच स्पेशल दिवस आहे. हा दादा, तू आजोबा होणार आहेस. आपली माया प्रेग्नेंट आहे.